नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर हे आमचे काका आहेत, म्हणजे आमच्या मिस्टरांच्या आत्या आहेत ना, त्यांचे मिस्टर आहेत ते. हे काल रात्री आलेत 5 वाजता संध्याकाळचं. वस्तीला आलेत इकडेच कुठे आणि बाहेर कुठल्या तरी गावी गेले होते, तर तिथून इकडे वस्ती करायला इथे आलेत. आणि सकाळी 5ला बरोबर उठलेत. पहा, आम्ही उठलो त्याच वेळी. आम्ही फ्रेश व्हायचं आहे तोपर्यंत त्यांची गडबड. मी आंघोळ करून एवढा जातो जातो असं करत होते, पण आम्ही थांबून घेतलं त्यांना थोडा वेळ. आणि थोड्या वेळानं मग त्यांना आंघोळीला पाणी वगैरे देऊन आंघोळ केली त्यांनी. मग ते देवळात गेलेत. देवळातून येतो म्हणून सांगून गेलेत ते. आम्ही नाश्ता करून ठेवला होता त्यांना, पण नाश्ता केल्यानंतर पहा बऱ्याच उशिरानं आलेत ते. मग त्यांना आम्ही जेवण वगैरे करूनच घालवलं. नाश्त्यासाठी आज सुजी बनवावं म्हटलं, मुलांना पण डब्याला आज सुजी द्यायची होती. तर इथे सुजी करायला मी तूप वापरले. तूप 5 चमचे घातले. तुम्हाला तेल जर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. आणि मोठे मोठे 2 वाटे आहेत ना, तर तेवढी सुजी त्याच्यामध्ये घातली आणि छान भाजून घेतले तुपामध्ये. सुजी चांगली भाजल्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. तुम्हाला कोणतेही जे आवडतील तर तुम्ही ते घालू शकता, काजू बदाम मनुके वगैरे. तर तेही आपल्या सुजीबरोबर थोडे भाजून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर गुळाचं पाणी करायचं आहे. गुळाचं पाणी तुम्हाला कितपत गोड आवडतं त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. गुळाचं पाणी घालायचं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये वेलची पावडर किंवा जायफळ, सुंठ पावडर असं काही घालू शकता. गुळाऐवजी साखर वापरली तरीसुद्धा चालते. साखर आपण शिऱ्यामध्ये नंतर घालतो ना, तशी घातली तरीसुद्धा चालते, किंवा पाण्यातून घातली तरीसुद्धा चालते. तर आपल्याला ही सुजी शिजत ठेवायची आहे. अगदी बारीक गॅस लावून ठेवायचा आहे. मंद गॅसवरती सुजी 10 ते 15 मिनटं शिजू द्यायची आहे. मधून चेक करायची शिजली आहे की नाही, किंवा पाणी कमी पडले का. तर गरम पाण्याचा शिंतोडा मारून तुम्ही ही शिजवलं तरीसुद्धा चालते. सुजी लवकर शिजत नाही, शिजायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे 15 मिनटं ही बारीक गॅसवरती ठेवायची आहे. म्हणजे आपली अशी सुजी आहे ना, अशी सुटसुटीत छान मऊ सूत होते. आणि सुटसुटीत पण होते, चिकट होत नाही. तर माझी सुजीसुद्धा पहा तशीच झाली आहे. आमचे पाहुणे म्हणून आलेले काका आहेत ना, गणेशवाडीचे आहेत ते. तर ते रात्री आलेत आणि सकाळी लवकर 5 वाजल्यापासून मी जाणार असं म्हणत होते, म्हणून त्यांना आम्ही गडबडीने नाश्ता केला. तर ते गेले होते देवळात. आमच्या गावात ईश्वराचं देऊळ, महादेवाचं मंदिर आहे आणि ज्योतिबाचं. तर तिथून नमस्कार करून येतो म्हणून गेलेत. आणि एका ठिकाणी त्यांना पाहुण्यांच्यातच जायचं होतं, तिथे पण जाणार होते. आणि म्हणतात मी आले आले लगेच जाणार. तर त्यांची वाट बघत बसलो होतो आम्ही, आणि त्यांचा नाश्ता पण करून त्यांच्यासाठी ठेवला होता. तर ते आलेत 10 वाजता. तर 10 वाजता आम्ही सगळी जेवायला बसलो होतो. मग त्यांना पण जेवायला वाढलं आणि ते जेवलेत आणि गेले ते त्यांच्या घरी. त्यानंतर आम्ही घरातला आवरेपर्यंत आत्तीने आमच्या नाचण्याचं दळप करायला घेतलं. तर दळप पण करायचं होतं. आणि नाचणं हे आम्ही ज्यावेळी आता महादेवाला, ईश्वर हेला सातेरीला गेलो होतो पहा, तो व्हिडिओ मी टाकला आहे आमच्या भाऊजाच्या माहेरी. तर त्यांच्या मम्मीने आम्हाला नाचणं दिलं होतं. तर ते दळायचं पण होतं, म्हणून म्हटलं चला आता ते दळून आणूया. नाचण्याची भाकरी कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने, असं मी तुम्हाला चॅनलवरती एक व्हिडिओ टाकला आहे, तो पहा. म्हणजे मी तुम्हाला आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते त्याची, तिथे जाऊन तुम्ही तो पाहू शकता. तर इथे मी नाचण्याचं दळप आहे ना, तर हे 5 किलो नाचणी आहे आणि त्याच्यामध्ये 1 किलो तांदूळ घातले. आणि हे या अशा गिरणीतूनच दळून आणायचं. इथे मी जी गिरण तुम्हाला आता दाखवली ना, त्या गिरणीतून, म्हणजे ही मोठी गिरण आहे, हल्लेरची गिरण म्हणतात याला. या गिरणीतून दळून आणायचं, म्हणजे आपली भाकरी आहे ना, तर चिकटपणा येतो पिठाला. आणि त्याच्यामुळे आपल्या त्या पिठामध्ये उत्तवणी किंवा गरम पाणी घेऊन मळावं लागत नाही. आपण नॉर्मल जी भाकरी करतो ना तांदळाची वगैरे, तर त्या पद्धतीने जर केली तर खूप छान होतात भाकरी. आणि वेगळं असं काही याला प्रोसेस करावीच लागत नाही. आणि दळप झाल्यावर पहा कशी पांढरीखड झाली. म्हातारी झाल्यावर मी अशी दिसणार. आणि तुम्ही म्हणत असाल दुसरं तांदूळसुद्धा ते आणले मी, ते याच्यामध्ये मिक्स करायला आणले की काय. तर ते 5 किलो तांदूळ आणले मी दुसरं, पण ते याच्यामध्ये मिक्स करायला नाही आणलेलं. ते सेपरेट मी मुलांना डब्याला कधीतरी एखाद दिवस भाकरी करावी म्हणून ते सेपरेट दळून नेणार आहे. तर ही सगळी झाली सकाळची कामं. दुपारी थोडी तासभर विश्रांती घेऊन आम्ही वरती गेलो होतो हॉलवरती चिक्कू तुम्ही पाहिलेत ना, तर ते असे पावसाने गळून पडायला लागलेत. ते मोठे पण होत नाहीत आणि पिकत पण नाहीत. भरपूर चिक्कू लागलेत, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही आहे. तर कोणाकडे जर त्याचा काहीतरी त्याच्यावर इलाज असेल तर कमेंट करून नक्की सांगा. हॉलवर उद्याला कार्यक्रम होता, म्हणून म्हटलं आज दुपारी धुवायला जायचं. तर तिकडे एका बाजूला किचनकडच्या साईडला ह्यांनी पाणी मारायला घेतलं. तोपर्यंत आम्ही इकडे हॉलची साईट आहे ना, ती स्टेजची साईट आहे ना, तिकडे आम्ही लोटून काढलं. तोपर्यंत इकडे पाणी मारून ह्यांनी असं वॉशिंग पावडर वगैरे टाकून आम्ही कधी वॉशिंग पावडर टाकतो तर कधी केमिकल वापरतो. मैत्रिणींनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणींच्या कमेंट आहेत की तुम्ही माणसं का लावत नाहीत हॉलवरती. तर आम्ही माणसं लावून लावली होती, पण थोड्या दिवसासाठी. पण त्यांचं असं मत आहे की आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत काम केलं पाहिजे. आणि आम्ही जशी स्वच्छता करतो ना, तशी त्यांना स्वच्छता नाही जमत. आम्ही पाहिलं त्यांचं काम.
हॉल धुवून झाल्यानंतर थोडा वेळ टाईमपास केला. टाईमपास म्हणजे आम्ही बसलोच होतो आणि ह्यांना आमच्या गाणं म्हणायची खूपच आवड आहे आणि हे म्हणत बसले गाणं. आमच्या यांना जुनी गाणी खूप आवडतात आणि आवाजसुद्धा खूप छान आहे त्यांचा. कराओकेला जसं गाणं लावतात ना, म्हणजे मोबाईलवर फक्त म्युझिक लावायचं आणि तो गाण्याचे जे बोल आहेत ते त्याच्यावरती स्क्रीनवर आले ना, ते आपण बघून म्हणायचे. तर तशा पद्धतीने यांना गाणं म्हणायला खूपच आवडतं. यांचं गाणं म्हणायला चालूच आहे तोपर्यंत आम्ही इकडे खुर्च्या लावायला घेतल्या. म्हणजे खुर्च्या अगदी ओळीनं लावाव्या लागतात. उद्याचा कार्यक्रम जो आहे तो अगदी छोटासाच आहे, म्हणजे 100भर लोकांचा आहे, त्यामुळे खुर्च्या पण थोड्याच लावायच्या होत्या. जास्त लोकांचा जर कार्यक्रम असेल ना, तर जास्त खुर्च्या लावाव्या लागतात. म्हणजे इकडे पूर्ण या हॉलमध्ये पूर्ण भरून हॉलभर भरून लावाव्या लागतात. आता आम्हाला फक्त थोड्याच लावायच्या आहेत, इकडे 50 तिकडे 50, त्यामुळे पटकन झाले लावून. आणि डेकोरेशनवाले पहा सकाळीच उद्याचा कार्यक्रम आहे आणि सकाळी आदल्या दिवशी सकाळी येऊनच डेकोरेशन वगैरे सगळं करून गेलेत. तर यांचं गाणं ऐकत ऐकत कधी खुर्च्या लावून झाल्या समजलंच नाही, पटकन झाले लावून. आणि हे डेकोरेशन पहा बारशाचं आहे. दुसऱ्या दिवशी बारसा आहे, किरकोळ कार्यक्रम आहे, त्यामुळे आवरलं आमचं काम आज. आणि यांचं गाणं पण अजूनही गाणं म्हणायचं चालूच होतं. तर सगळं आमचं काम आवरल्यानंतर आम्ही घरी गेलो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.